यांनी जो मंत्र या ठिकाणी आवाज दिला तो मंत्र या ठिकाणी बोलतोय, लेखा एवढी लेखी भावी, लेखा एवढी लेखी भावी देखील आम्ही लेखा एवढा सन्मान देऊया आणि स्त्री धर्माचे स्वागत करूया. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. आपण पाहतोय की स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. हा खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि हाच प्रश्न सोडवण्यासाठी आज वाकचौरे कुटुंबीय आणि खडशी कुटुंबीय हे पुढे आलेले आहेत आणि विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेऊन एक नवीन आदर्श पायंडा पाडलेला आहे. 8व्या फेराचा मंत्र आहे, लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा भारी आहे. तर या दोघांच्याही जन्माचं स्वागत करणं आपणा सर्वांचं कर्तव्य आहे. 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा म्हणजे 7 फेऱ्याबरोबर विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे घेतले जातात. पती आणि पत्नींनी एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्या वचनामध्ये अजून एक वचन जोडलं गेलेलं आहे आणि ते वचन असं की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही प्रेमाने तिचं स्वागत करू, तिला वाढवू, सांभाळू, तिला शिकवू आणि तिला तिच्या पायावर उभं करू. तर अशा प्रकारचा संकल्प, अशा प्रकारचं वचन, अशा प्रकारचा 8वा फेरा या परिवाराने घेतल्यामुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी एक सुंदर असं पाऊल उचललं गेलेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन आहे वाकचौरे परिवार आणि खडशी परिवार. चिरंजीव सौका वैष्णवी ही सौभाग्यवती मनीषाताई आणि श्री सुरेश वाकचौरे यांची सुकन्या, धांदरफळची सुकन्या. तसंच चिरंजीव विश्वराज हे सौभाग्यवती मधुरा आणि श्री महेश खडशी यांचे चिरंजीव. या दोघांचा शुभ विवाह आणि या शुभ विवाहामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला गेला आणि ही अत्यंत आनंदाची आणि आदर्शाची बाब आहे. आतापर्यंत 11,500 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे आणि एक सकारात्मक सामाजिक परिवर्तनाकडे एकदम सुंदर असं पाऊल पुढे पडलेलं आहे. या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना प्रेरणा देणारे संगमनेरचे दत्ता कासार यांचेही मनपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद.